स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत लाभ में अखंड हरिनाम सोहला ग्रंथराज ज्ञानेश्वरी समुदाय पारायण का आयोजन। हम आपको बता दें कि लाभ पड़घा तालुका में जो है 55 साल से लगातार अखंड हरिनाम सोहला जो है होता आ रहा है। तो वहीं पर हम आपको बता दें कि हब श्री बालकृष्ण महाराज देवघर, हब श्री महेंद्र महाराज पहाड़े, हब श्री वासुदेव महाराज डोले लोनाड, हब श्री चैतन्य महाराज खंडागले चौक रायगढ़। और हम आपको बता दें कि कथा का जो काला कीर्तन था लास्ट का दिन, तो एडवोकेट भूषण महाराज महात्रे काल्हेर के द्वारा काल्या का कीर्तन हुआ, जहाँ पे उन्होंने बहुत ही अति सुंदरता पूर्वक जो है कथा उन्होंने सरल शब्दों में उन्होंने कथा सुनाया। काला का कीर्तन जो बहुत विशेष रखता है, मायने रखता है, जो दूर दूर से लोग आते हैं काला का प्रसाद खाने के लिए। तो उन्होंने बहुत ही अच्छी तरह से कथा जो है कहा। तो वहीं पे केशव महाराज जी जो है कुछ जानकारियाँ दी। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। और वहाँ पे महाप्रसाद का भी आयोजन किया गया था। तो चलिए देखते हैं वहाँ का कुछ दृश्य। उभं राहिल्यानंतर एक दिवस आपण त्या स्थितीला नक्की पोहोचू का चारीच्या चारी मुक्ती आपल्याला प्राप्त होतील। पण त्यात नाही भगवंताच्या दरवाजाचं उभं राहावं लागेल, देवळाच्या नाही विठ्ठला। दरवाजाचे जे अगोदर मी साधनेमध्ये सांगितले, ते श्रवण आहे, ते साधन आहे, ते ज्ञान आहे, ते मनन आहे, ते निधिध्यासन आहे, ते वैराग्य आहे आणि मग साक्षात्कार। या दरवाजांमध्ये तुम्ही एक एक करून पुढे जात राहिले पाहिजे, म्हणजे एक दिवस तुम्ही भगवंताच्या त्याच्या समोर जाण्याला आपण काय होतो, लायक होतो। देव आपल्यावर कृपा नक्की करतो, पण ते तिथं येतं ना मध्ये पात्रता माझ्या अंगी यावी, तुझी पात्रता कधीतरी परमार्थामध्ये आपण हे म्हटलं पाहिजे का योग्य तुझ्या लायक होण्याची पात्रता माझ्या अंगी आली पाहिजे। आपला परमार्थ याच्याकरता असला पाहिजे का आपण एक दिवस देवाच्या समोर ज्या दिवशी आपण इकडनं जाऊ तेव्हा त्याला पुढे जाऊन सांगायचे तर लायकीचे झालं पाहिजे का नाही, खरंच देवा तुझं एक दिवस तरी भजन केलं मी। लाभच्या सप्त्याला गेलो होतो, काल्याचं कीर्तन होतं आणि तिथं कीर्तनात बसल्यानंतर मी देवा तुझं भजन केलं होतं। एवढा कुठं तरी एखादी एंट्री तर आठवली पाहिजे। हे कधीतरी आपल्याला बोलता आलं पाहिजे, पण कधी हे बोलायचं कधीला हे बघू आपण ते त्याग असला पाहिजे। सगळं सोडून आपल्याला इथं येता आलं पाहिजे। आणि गोपाळ गवळणी हे त्या स्थितीला याच्याकरता पोहोचले कारण त्यांनी इतर सगळ्याचा त्याग केला। लौकिक देहानं जरी ते तिथं दिसत असले तरी मात्र मनानं सतत देवाच्या जवळ होते। अजून सोपं करून सांगतो, देव द्वारकेला गेल्यानंतर पण लौकिक देहानं जरी गवळणी इथं दिसत असल्या आणि लौकिक देहानं जरी भगवंत परमात्मा द्वारकेत असला तरी सतत त्याचं मन फक्त कुठं होतं, या गवळणींच्या जवळ होतं। नाहीतर दोघांनाही एकमेकाशिवाय राहताच आलं नसतं का, एवढं एकमेकांचं प्रेम एकमेकावर होतं। आपल्यावर कधीतरी देवाचं तेवढं प्रेम होईल नाही होईल, किमान आपलं तरी देवावर तेवढं असावं विठ्ठला। आजचा दिवस खरं तर देवाचं चरित्र काय चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी। गोकुळामध्ये देवानं जे चरित्र केलं त्याचा उच्चार करण्याकरता आजचा दिवस आहे। त्याचंच चरित्र का उच्चारावं, दुसरं कोणाचं चरित्र नव्हतं का? मला एकानं विचारलं होतं, म्हणे चरित्र आणि चारित्र्य याच्यात अंतर काय? शब्द जवळचे, चरित्र आणि चारित्र्य याच्यात अंतर काय आहे? माझं सोपं उत्तर होतं, चारित्र्य हे जीवाचं आहे आणि जे चरित्र आहे ते देवाचं आहे विठ्ठला। रंग निरंग
पाहिजे ना माझ्यामध्ये. हा, लक्षात घ्या. देवानं तळवे टेकून खोड्या करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर एक दिवस आईनं बांधलं. दोरी बांधीन पायाला, तुला बांधीन उखळाला, गर 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 उखळ बांधून आणीन दारात, गर 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 उखळ बोलून आणीन दारात, तुला गोडीनं सांगते मारीन गालात, तुला गोडीनं सांगते मारीन गालात, तुला गोडीनं सांगते मारीन गालात. अरे 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 नको 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 हात घालू डोऱ्यात, अरे 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 नको 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 हात घालू डोऱ्यात, तुला गोडीनं सांगते मारीन गालात, तुला गोडीनं सांगते मारीन गालात, तुला गोडीनं सांगते मारीन गालात. आईनं काही रामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सोहळा, या सोहळ्याचं हे 55 वर्ष ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम आनंदाने पार पडलेले आहेत. आणि आज सांगतीचं कीर्तन सकाळी काकड आरती झाली आणि सांगतीचं जे कीर्तन आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट भूषण महाराज म्हात्रे काले गेली 5 वर्ष महाराजांकडे ही सेवा असते. मोठ्या आनंदाने महाराज इथे येऊन आपल्याला प्रबोधन करतात, तेव्हा आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचं कोकणाचं सौजन्य आहे ॲडव्होकेट धनेश्वर बबलू पाटील यांच्याकडनं त्यांचं सौजन्य असते. आता या कार्यक्रमाकरता परिसरातून आलेल्या सर्व भाविकांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं श्रीफळ देण्यात येते, त्यांचा तुम्ही स्वीकार करायचे. महाराजांबरोबर त्यांचे पिताश्री प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला येत असतात. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांनाही श्रीफळ देण्यात येते. सुरेश श्रीफळाले त्यांनाही श्रीफळ देण्यात येते. उमेश आपला 4 दिवस ज्या तसेच मराठी मुलाची साथ केले त्यालाही श्रीफळ देण्यात येते. घेऊन जायचे कृपया तसेच रामचंद्र जाधव त्यांनी गुन्हा घेतला. तसेच सुभाष घेतला ना, पण आला